गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरूच आहे। अशातच पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे असतील असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। 10 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तर 27 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसलाय। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत। अवकाळी पावसाचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसतोय। पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। राज्यात वीज कोसळल्याच्याही घटना घडल्यात। वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। अहिल्यानगर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, लातूर, पंढरपूर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। अनेक ठिकाणी पाणी देखील भरलेलं होतं आणि त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचं देखील मोठं नुकसान झालंय। तर पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, लातूर, भंडारा, पंढरपूर, हिंगोली, रायगड या 8 ठिकाणांवरची आपण हे दृश्य बघतोय। राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली। अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला आणि यामध्ये शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालाय।